राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली। अजितदादांचे योगदान अहिल्यानगरसह महाराष्ट्राच्या हृदयात कायमच जिवंत राहील। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने आज स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। नगरचे विकासकाम व शहराच्या बदलत्या रूपामागे अजित पवार यांचे अमूल्य योगदान असल्याचे आमदार काशीनाथ दाते यांनी सांगितले। यावेळी माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी उपमहापौर गणेश भोसले, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेवक कुमारसिंह वाकडे, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक सुरेश बनसोडे, नगरसेवक सागर बोरुडे, मयूर बांगरे, बाळासाहेब बारसकर, बाळासाहेब पवार, संजय चोपडा, अजिंक्य बोरकर, जीतू गंभीर यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते। अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हतबल झाला असून सामान्य कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले। आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अजितदादा पवार आणि अहिल्यानगर शहराचे अतूट नाते होते। या दुःखद प्रसंगात त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात नगरसेवकांनी त्यांच्या कार्याचे गौरवपूर्ण स्मरण केले। यावेळी नगरसेवकांनी अजितदादांच्या कार्याचा आदर व्यक्त करत शहर विकासाच्या योगदानाला सलाम केला। अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आणि आमदार संग्राम जगताप साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सूचनेनुसार आज आपला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचेच आदरणीय असलेले, श्रद्धास्थान असलेले, लाडके असले आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या सगळ्यांचे आधारवड असणारे स्वर्गवासी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या दुःखद जाण्याने आपल्यामध्ये सगळ्यांना सगळ्याचं मत आहे की बुवा श्रद्धांजली वाहत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी अजितदादांचं कशा प्रकारे योगदान, सहकार्य, मार्गदर्शन हे आपल्याला भेटले, तर त्या सगळ्या गोष्टीतून आपण तर ऋण त्यांच्या आयुष्यातून पुरे होऊ शकत नाही। आपले जे 27 नगरसेवक आहेत त्या 27 नगरसेवक फक्त आपण या ठिकाणी प्राथमिक श्रद्धांजली अर्पण करतोय। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।